नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय 7वा। गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 7वा, मित्रसह राजांची कथा, पतित स्त्रीचा उद्धार। श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा। सिद्ध म्हणाले, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचे राजा होऊन गेले। एके दिवशी ते मृगयेसाठी अरण्यात गेले असताना त्यांच्या हातून एका दैत्याचा वध झाला। त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ मनुष्यरूपाने राजधानीत आला। त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळवले। एकदा पितृश्राद्धासाठी राजांनी वसिष्ठासह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलावले होते। ती संधी साधून त्या आचार्याने नरमांस मिसळून स्वयंपाक बनवला व तो अरण्यात निघून गेला। अंतर्ज्ञानी वसिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमांस असल्याचे ओळखले आणि त्या राजांना तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल असा शाप दिला। तेव्हा काहीही चूक नसताना वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून तेही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाले। पण त्यांच्या राणींनी दमयंतींनी त्यांची समजूत काढली, त्यांना परावृत्त केले। तेव्हा ते पापसंकल्पयुक्त जल त्यांनी स्वतःच्याच चरणांवर टाकले। राणी वसिष्ठांना शरण गेल्या, त्यांना पतींसाठी उशाप देण्याची विनंती केली। तेव्हा तुमच्या पतींना 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून ते निघून गेले। मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात संचार करू लागले। ते तहान भुकेने नेहमी व्याकुळ असत आणि पशुपक्ष्यांना व माणसांना खाऊन टाकत असत। एके दिवशी त्यांनी वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्यास पाहिले आणि ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केले। ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्यांना शाप दिला, म्हणाली, हे अधमा, तुमच्या हातून ब्रह्महत्या घडली। तुम्ही मित्रसह राजा असून वसिष्ठ ऋषींच्या शापाने ब्रह्मराक्षस झालेले आहात। 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तुम्ही जेव्हा घरी याल तेव्हा पत्नीशी समागम करताच तुम्हाला मृत्यू येईल। मग त्या ब्राह्मणीने आक्रोश करून पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि चिता प्रदीप्त करून स्वतःचेही अस्तित्व संपवले। 12 वर्षांनी मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतले। तेव्हा त्यांना सुखरूप पाहून राणींना खूप आनंद झाला। राजांना ब्राह्मणींच्या पापाची धास्ती वाटत होती म्हणून ते त्यांना भेटायचे टाळत होते। दमयंतींना ते खटकले। त्यांनी राजांना सक्षम भेटून विचारणा केली असता त्यांनी ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला। तेव्हा पती सौख्य नाही व आता संतान सौख्यही लाभणार नाही म्हणून त्या निराशेने रडू लागल्या। त्यानंतर राजा राणींनी ज्ञानीजनांशी चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला। त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्ये केली, पण ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालन झाले नाही। मग राजा तीर्थयात्रेस निघाले। मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्यांना महातपस्वी गौतम ऋषींचे दर्शन घडले। गौतमांनी त्यांची आस्थेने चौकशी केली असता त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली। त्यांनी मित्रसह राजांना गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व ते पुढे म्हणाले, राजा, एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो। तिथे दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसलो असताना एक वृद्ध, आंधळी व कुष्ठरोगाने जर्जर झालेली पतित स्त्री दृष्टीस पडली। ती मरणोन्मुख अवस्थेत होती। तिचे प्राणोत्क्रमण होताच शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले। त्यातून 4 तेजस्वी शिवदूत उतरले। मी त्यांच्याकडे सहज चौकशी केली असता ते तिला शिवलोकी नेण्यासाठी आले आहेत असे कळले। मी त्यांना विचारले, ही स्त्री एवढ्या उत्तम गतीला कशी काय प्राप्त झाली? ते म्हणाले, ऋषीवर्य, ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती। तिचे नाव सौदामिनी। अकाली वैधव्य आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जारकर्म करू लागली। त्यामुळे घरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले। तेव्हा तिने एका धनिक पण पतित असलेल्या तरुणाशी लग्न केले। तिला एक पुत्र झाला।
ती मद्यपान व मांसाहार करू लागली. एकदा मद्यांच्या धुंदीत तिने मेंढ्यांऐवजी गायीचे वासरू कापले, त्याचे मांस रांधले, ते स्वतः खाल्ले व घरच्यांनाही खाऊ घातले. सायंकाळी भानावर आल्यावर आपण गोहत्या केलेली पाहून तिला खूपच पश्चाताप वाटला. मृत्यूनंतर यमदूतांनी तिचे नरकात भयंकर हाल केले. तिला पतित स्त्रीचा जन्म मिळाला. ती जन्मांध व कुरूप होती. माता पित्यांच्या निधनानंतर ती निराधार झाली. तिची पार दुर्दशा झाली. ती भीक मागून गुजराण करू लागली. या महाशिवरात्रीस भिकाऱ्यांच्या सोबतीने ती गोकर्णास आली. कर्मधर्म संयोगाने तिच्याकडून नकळत उपोषण, शिवार्चन, शिवकीर्तन, श्रवण व जागरण घडले. महाशिवरात्रीस गोकर्णक्षेत्री तिच्याकडून ही जी पुण्यकर्मे घडली त्यामुळे तिची पूर्वजन्मकृत सर्व पातके जळून गेली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत. असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा. म्हणून तुम्ही तिथे जा. त्या पुण्यक्षेत्री तुमची सर्व पातके जळून जातील आणि ब्राह्मणीच्या शापाचेही निवारण होईल. गौतमांच्या आज्ञेनुसार मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्री गेले. तिथे एकनिष्ठेने शिवाराधना करून ते ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाले. शिवकृपेने त्यांचे कल्याण झाले. नामधारक, गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य व पावित्र्य इतके थोर आहे, म्हणूनच श्रीपाद तिथे राहिले. अध्याय 7 समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.